हॅलो एव्हरीवन, तर आज आपण ब्रह्मकमळ या फुलाची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो की ब्रह्मकमळ या फुलाची पूजा कशी करायची. सगळ्यात पहिलं दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि हळदी कुंकू लावून तांदूळ वाहिले. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पाची आरती मानायची. आपल्या घरातले सगळे मेंबर बोलून घ्यायचे. पूजा करताना असं म्हणतात, म्हणजे 5 बायका लागतात, पण आता त्याची पूजा पूर्ण रात्री करायची असते 10 वाजता आपण कोणाला बोलवणार. त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये जेवढे काही मेंबर असतात तेवढ्याला सगळ्यांना बोलून घ्यायचं आणि गणपती बाप्पाची आरती म्हणायची आणि महादेवाची आरती म्हणायची. त्याच्यानंतर आपली पूजा पूर्ण होते. पूजा पूर्ण झाली की मग ब्रह्मकमळ कधी तोडायचं असं बी बरेच जण विचारतात की ब्रह्मकमळ कधी तोडायचं. जेव्हा आपली पूजा पूर्ण होईल त्यानंतर आपण ब्रह्मकमळ तोडू शकतो. आणि ब्रह्मकमळ रात्रीच का खुलते. तर ब्रह्मकमळ ही निशाचर फुलांची वनस्पती आहे, ज्याला फुलण्यासाठी चांदण्याची आवश्यकता असते, म्हणून ती फक्त रात्रीच फुलते. ब्रह्मकमळ लावण्याचे फायदे पाहूया आपण. ब्रह्मकमळ हे फुलाचे नाव आहे. ब्रह्मकमळ असे या फुलांचे नाव आहे. वास्तुशास्त्रानुसार हे फुले रूपकुंड, केदारनाथ इत्यादी ठिकाणी आढळतात. या फुलाने नशीब फळते असे मानले जाते की जसे ब्रह्मकमळ फुलते तसे माणसाची बागेही खुलते. आणि हे फूल देवी लक्ष्मी प्रिय आहे. आणि कमळाचे उपयोग म्हणजे ब्रह्मकमळाचे औषधी उपयोग आपण या व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत. की जसं म्हणजे ब्रह्मकमळ ही वनस्पती ज्याच्या वैद्यकीय गुणधर्मासह ताप, फ्लू आणि इतर आजारावरही उपचार करते. ब्रह्मकमळ त्वचेचे विकार बरे करते. म्हणजे ब्रह्मकमळ हे त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. एकदम म्हणजे चमत्कारी रित्या काम करतं हे स्किनच्या आजारासाठी. त्यासाठी खूप चांगलं आहे ब्रह्मकमळ. आणि ब्रह्मकमळ जेव्हा खुलतं तेव्हा त्याचं काय करायचं. तर ब्रह्मकमळ आपल्या हिंदू संस्कृतीत खूप पवित्र मानलं जातं. आणि हे फूल अनेकदा आपल्याला माहिती आहे की भगवान शंकराला हे फूल खूप आवडतं. जर हे फूल खुलले त्याच्यानंतर तुमच्या आता सगळ्यांच्याच घरी असतात भगवान शंकर, तर त्यांना असे मानले जाते की जर तुम्ही फुललेले फूल भगवान शंकराला अर्पण केले तर ते प्रसन्न होऊन तुमच्या सर्व म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. अशा प्रकारे म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये सगळे प्रश्नाचे म्हणजे ब्रह्मकमळाची सर्व माहिती दिलेली आहे. सर्व नाही म्हणजे जवळपास जेवढी मला माहिती मी तेवढी माहिती दिली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर असंच अनेक वेगवेगळ्या फुलांची जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये त्या फुलाचं नाव नक्की सांगा. मी त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या फुलाविषयी माहिती सांगेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.